मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमधील ग्रुप सी आणि ग्रुप डी या संवर्गातील वेगवेगळ्या पदांसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले गेले होते, ते प्रश्न आपण सर्व स्पष्टीकरणासोबत या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. काही विद्यार्थ्यांनी आपल्याकडे अशा प्रकारचे प्रश्न पाठवलेले आहेत, तर सर्व प्रश्न कशा प्रकारचे विचारले गेले होते त्यांची स्पष्टीकरणासोबत उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. काही प्रश्न कालचे आहेत. ग्रुप डी या संवर्गातील पदाचा जर विचार केला तर क्लास 4 या पदाचा काल पेपर झालेला आहे पुन्हा एकदा. तर याचे काही प्रश्न आहेत. काही प्रश्न ग्रुप सी मधील बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न आहेत. तर सर्व प्रश्न जेवढे पण आपल्याकडे आलेले आहेत, सर्व स्पष्टीकरणासोबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. मित्रांनो, ग्रुप सी आणि ग्रुप डी या संवर्गातील सर्व पदांचा जर बुद्धिमत्ता विषय म्हटला तर एकदम बेसिक लेवलचे प्रश्न विचारले गेले होते. सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्थित बोलणं झालेलं आहे. त्यांनी एकच सांगितलं का पेपर खूपच सोपा होता आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न तर अतिशय सोपे होते. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. काही विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत. तर सर्व प्रश्न आपण अशा प्रकारचे नोट करून घेतलेत आणि त्यानंतर या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण उत्तरं बघणार आहोत. तर बघा, पहिला आपल्याला संख्यामाला, अक्षरमाला यावरती प्रश्न विचारला गेला होता. हे आपल्याला संख्यामालाचं उदाहरण आहे. हे आपल्याला अक्षरमालावरती उदाहरण आहे. तर बघा, प्रश्न काय विचारला होता? टी दिला होता, त्यानंतर टी यू दिला होता, त्यानंतर टी यू व्ही दिला होता. तर पुढे काय येईल आपल्याला प्रश्नचिन्ह आहे. तर आपल्याला एकदम बेसिक लेवलचा प्रश्न दिसत आहे. त्यानंतर टी यू व्ही आणि पुढे काय येईल? डब्ल्यू. म्हणजेच पर्यायामध्ये जिथं कुठे हे असेल ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एवढा सोपा प्रश्न विचारला गेला होता आरोग्य विभाग भरतीमधील ग्रुप डी या संवर्गातील क्लास 4 या पदाचा पहिल्या शिफ्टला. हा पहिल्या शिफ्टला प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आला होता आणि त्याचं उत्तर हे होतं. ठीक आहे. तर चला आता पुढील प्रश्न बघा, आपल्याला संख्यामालावरती कसा प्रश्न विचारला गेला होता. 8चं 64 दिलेलं आहे. ठीक आहे. 8चं 64 दिलेलं आहे, तर 9चं काय येईल? 9 9 81 कारण 8 8 64 म्हणजे 8चा इथं वर्ग घेतलेला आहे. अशा प्रकारचे बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. ठीक आहे. तर हे प्रश्न ऑलरेडी कालच्या पेपरला आलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी प्रश्न बघा. आता आपल्याला पुढील 3 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. जेवढे पण प्रश्न विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत, तर सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. तर त्यांचं सर्व स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. आणि सोबतच आपण बुद्धिमत्तेचे सर्व टॉपिक तर बघणारच आहोत. कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले होते आणि त्यासोबत मराठी झालं, इंग्रजी झालं आणि बाकी सामान्य ज्ञान झालं. यावरती कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले गेले होते त्याविषयी सुद्धा चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. तर खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. ग्रुप सी आणि ग्रुप डी या संवर्गातील कोणत्याही पदाची जरी तुम्ही तयारी करत असाल आणि तुमचा पेपर असेल आज, उद्या, परवा, तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर आपला 3 नंबरचा प्रश्न काय दिला होता? मांजराला गाय म्हटले, गायला कोंबडी म्हटले, कोंबडीला वाघ म्हटले, वाघाला कुत्रा म्हटले, तर अंडी कोण देतो? या टाईपचा प्रश्न होता. थोडक्यात प्रश्न उलटा-पालटा झालाय, परंतु या टाईपचा प्रश्न अशा प्रकारचा विद्यार्थ्यांनी सांगितलाय. तर बघा, आता मांजराला गाय म्हटले, गायला कोंबडी म्हटले, तर आपल्याला काय म्हटलेलं आहे? अंडी कोण देतो? तर अंडी कोण देते? कोंबडी देते. ठीक आहे. अंडी कोण देते? कोंबडी. तर आपल्याला माहिती आहे कोंबडी अंडी देते. तर आपल्याला इथं कोंबडीला काय म्हटलेलं आहे? वाघ म्हटलेलं आहे. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? वाघ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. याच टाईपचा पुढील एक प्रश्न विचारला गेला होता आणि या टाईपचे एकूण 2 प्रश्न विचारले गेले होते. संख्यामालावरती अशा प्रकारचे 2 प्रश्न विचारले गेले होते. अक्षरमाला यावरती तुम्हाला 2 प्रश्न विचारले गेले होते. म्हणजे हे जे 3 प्रश्न पहिले सोडून घेतले, या सर्वांवरती, या सर्व टॉपिकवरती 2-2 प्रश्न विचारले गेले होते. इथेच तुमचे किती प्रश्न झाले? 6 प्रश्न झाले. एकदम बेसिक लेव्हलचे. बघा, पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? झाडाला फूल म्हटले, फुलाला फळ म्हटले, फळाला खोड म्हटले, खोडाला मूळ म्हटले, मुलांना काय म्हटले? पाणी म्हटले आणि त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे? पाणी कोण शोषण करते? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर थोडक्यात सांगण्यामागचा उद्देश काय आहे? तर आपल्याला पाणी कोण शोषण करते? तर पाणी शोषते मूळ. ठीक आहे. मूळ हे पाणी शोषत असते. तर आपल्याला इथे मुलांना काय म्हटलेलं आहे? पाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच पाणी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. ठीक आहे. समजून आलं? तर बघा, चला आता पुढील प्रश्न बघूया. पुढील बघा, या टाईपचे सुद्धा 2 प्रश्न आले होते. ठीक आहे. आपल्याला या टाईपचे सुद्धा 2 प्रश्न आले होते. तर इथे बघा, आपल्याला दिलेला आहे कुत्रा. कुत्र्यापासून काय होतो? रेबीज. तर डासापासून काय होतं ते ओळखायचं होतं. तर डासापासून काय होतं? मलेरिया. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होतं. या टाईपचा प्रश्न विचारला गेला होता. पुढे बघा, आपल्याला काय दिलेलं आहे? एम-एन दिलेलं आहे, ओ-पी-क्यू दिलाय, क्यू-आर दिलाय, एस-टी दिलाय, यू-व्ही दिलाय. तर पुढे काय येईल ते आपल्याला सांगायचं होतं. तर जर विचार केला एबीसीडीच्या क्रमाने, ठीक आहे, अशा प्रकारचं जर आपण एबीसीडी काढली तर सर्वात पहिल्यांदा एबीसीडी मी इथे काढून घेतो. तर बघा, अशा प्रकारची एबीसीडी काढली. इथे एम-एन दिलेलं आहे, म्हणजे इथे आपल्याला दिलंय. एक आपल्याला जर विचार केला तर पुढे लगेच पी-क्यू दिलंय. ठीक आहे. त्यानंतर क्यू-आर दिलंय, त्यानंतर एस-टी दिलंय आणि त्यानंतर आपल्याला दिलंय यू-व्ही. तर पुढे आपल्याला प्रश्नचिन्ह दिलंय, म्हणजे तिथे काय येईल? आपल्याला
डब्ल्यू आणि एक्स येईल. ठीक आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2. या टाइपचे एवढे बेसिक लेव्हलचे प्रश्न विचारले. अशा प्रकारचे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2. एकदम बेसिक लेव्हलचे प्रश्न विचारले गेले होते. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की बुद्धिमत्तावरती खूपच सोपे प्रश्न आले होते आणि या टाइपचे प्रश्न आले होते. काही विद्यार्थ्यांनी एक्झॅक्ट जे पण प्रश्न आले होते ते अशा प्रकारचे आपल्याकडे पाठवलेले आहेत. तर यामध्ये सी आणि डी या संवर्गातील या पदांसाठी आपल्याला हे प्रश्न आले होते. आता पहिल्या शिफ्टमध्ये काही 1-2 प्रश्न आले असतील, दुसऱ्या शिफ्टमध्ये 1-2 प्रश्न आले असतील. यातील माझ्याकडे जेवढे पण प्रश्न गोळा झाले ते प्रश्न मी तुम्हाला सोडून देत आहे. ग्रुप सी आणि ग्रुप डी या संवर्गातील काल आणि आज जेवढे पण पेपर झाले त्यांच्यासाठी हे प्रश्न आले होते. ठीक आहे. चला पुढे बघा, पुढील प्रश्न आपल्याला कसा विचारला गेलाय व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला प्रश्न दिलेला आहे विसंगत ओळखा. आपल्याला विसंगत आपल्याला काय दिलंय? गाय, बैल, घोडा, मांजर आणि बेडूक. आता गाय पाळीव प्राणी, बैल, त्यानंतर घोडा, मांजर हे सर्व पाळीव प्राणी आहे. परंतु बेडूक आहे का? नाही. म्हणजेच बेडूक आपल्याला विसंगत घटक इथं सांगता येईल किंवा विसंगत शब्द आपल्याला सांगतो. पुढील 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. त्यासाठी आपल्याला या तक्त्याची गरज पडणार आहे. ते तक्ता पहिल्यांदाच मी काढून घेतलेला आहे. इथे आपल्याला ई-एफ दिलेला आहे. ठीक आहे. ई-एफ दिलेला आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? एच आणि आय दिलेला आहे. म्हणजे एक अक्षर सोडून एच आहे. त्यानंतर पुन्हा जे सोडून के एल दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा एम सोडून एन आणि ओ दिलेला आहे. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला एक अक्षर सोडून इथं क्यू आर दिलेला आहे. म्हणजे क्यू आर असायला पाहिजे इथं क्यू आणि आर आणि पुढे आपल्याला टी आणि यू दिलेला आहे. म्हणजे एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे. एक अक्षर सोडता, एक अक्षर सोडता, एक अक्षर सोडता, 2-2 अक्षर पुढे आलेली तुम्हाला दिसत असतील. तर या टाइपचा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता आणि मग त्यानंतर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. या प्रश्नाचं आपलं इथं एन आलं, त्यानंतर पी सोडला आणि क्यू आणि आर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. या टाइपचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता. एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आलेले होते अशा प्रकारचे. चला पुढे बघा, आपल्याला प्रश्न कसा दिलेला आहे. आता हे थोडक्यात मी काढून टाकतो वरील हे सर्व. आता इथे आपल्याला एक डावी बाजू दिली होती आणि उजवी बाजू दिली होती. तर या टाइपचे सुद्धा 2 प्रश्न आले होते. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जर विचार केला ग्रुप डी, तर यामध्ये सर्व आपल्याला 2-2 प्रश्न बघण्यासाठी भेटले होते या टाइपचे. तर यामध्ये आपल्याला डावी बाजू, उजवी बाजू दिलेली असायची आणि एक प्रश्न विचारलेला असायचा. त्याचं उत्तर आपल्याला सांगायचं असायचं. तर बघा, आपल्याला इथं डावी बाजू दिली, इथं आपल्याला काही अंक दिसत बघा, आपल्याला यावरती प्रश्न काय विचारलाय? या मालिकेत असे किती 3 आहेत? या मालिकेत असे किती 3 आहेत, ज्यांच्या लगेचच नंतर 2 येतो आणि त्यांच्या आधी एक संख्या येते. ठीक आहे. या टाइपचा आपल्याला प्रश्न विचारला गेला होता. तर हा देखील प्रश्न याच टाइपचा प्रश्न तुम्हाला ग्रुप डी मधील पहिल्या शिफ्टला प्रश्न विचारला गेला होता. तर बघा, या मालिकेत असे किती 3 आहेत, ज्यांच्या लगेचच नंतर 2 येतो आणि त्याच्या आधी लगेच 1 येतो. तर इथे 3 दिसत असेल, इथे तुम्हाला एक 3 दिसत आहे, इथे एक 3 दिसत आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारचा. आता या 3 मध्ये पहिल्यांदा इथे 1 येतोय आणि नंतर लगेच आपल्याला पहिल्यांदा नंतर 2 येतोय आणि त्याच्या आधी 1 येतोय. म्हणजे इथे एक झालं, इथे सुद्धा आपल्याला जर विचार केला तर आधी 1 येतोय आणि नंतर 2 येतोय. म्हणजे असे किती आहेत आपल्याला 2 आपल्याला सांगता येईल. असं किती 3 आहेत? 2 आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 2. परंतु विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की त्या शिफ्टमध्ये आपल्याला 1-1 हे पर्याय दोनदा दिलं होतं आणि 2 हे जे उत्तर आहे ते दिलंच नव्हतं. म्हणजे हा प्रश्न त्यांच्याकडून चुकला होता, पर्याय देताना चुकलं होतं. तर या प्रश्नाचे मार्क सर्व विद्यार्थ्यांना वाढून दिले जातील. ठीक आहे. पर्यायामध्ये 1-1 हा पर्याय दोनदा होता, परंतु 2 हे जे आहे ते पर्यायामध्ये नव्हतंच. ठीक आहे. परंतु 2 उत्तर येत होतं, परंतु 2 हे पर्यायामध्ये नव्हतंच आणि 1-1 हा जो पर्याय आहे दोनदा दिला होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या शिफ्टला ज्या पण विद्यार्थ्यांचे पेपर दिले असतील, ज्या पण विद्यार्थ्यांचे पेपर झाले असतील त्या शिफ्टला, त्यांना सर्वांना त्या प्रश्नाचे मार्क इथं वाढून दिले जातील. बघा, त्याच टाइपचा अजून एक प्रश्न पाठवलेला आहे. बघा, याच टाइपचा डावी बाजू, उजवी बाजू आणि आपल्याला प्रश्न विचारला गेलाय. प्रश्न काय आहे? यात अशा किती संख्या आहेत, ज्यांच्या लगेचच नंतर एक अक्षर येते आणि लगेचच आधी एक अक्षर येते. असं किती संख्या आहेत आपल्याला बघायचं. जर विचार केला तर इथं बघा, आपल्याला इथं एक संख्या दिसत असेल बघा. इथं आपल्याला एक संख्या दिसत असेल, त्याच्या आपल्याला लगेचच एक आधी अक्षर येतं आणि लगेचच नंतर एक अक्षर येतं. पुढे जर विचार केला तर बघा, इथं आपल्याला इथे एक संख्या बघण्यासाठी भेटत आहे. त्याच्या लगेच आधी अक्षर येतं आणि नंतर सुद्धा एक अक्षर येतं. पुढे इथे म्हटलं तर इथे येत नाहीये, इथे येत नाहीये. त्यानंतर पुढे पुढे इथे पण येत नाहीये. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. ठीक आहे. या टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. बघा, पुढे आहे आपल्याला समीकरण सोडवा. समीकरणावरती तुम्हाला 2 प्रश्न विचारले गेले होते. डी यामध्ये जर विचार केला तर प्रत्येक शिफ्टला 2-2 प्रश्न विचारले गेले होते. तर समीकरण अशा टाइपचं एक होतं आणि दुसरं एक टाइपचं उदाहरण होतं. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा काय म्हटलेलं आहे. इथे आपल्याला म्हटलेलं आहे बेरीज म्हणजे आपल्याला काय म्हटलेलं आहे? गुणाकार. ठीक आहे. गुणाकार म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे आपल्याला म्हटलेलं आहे बेरीज आणि पुढे वजाबाकी म्हणजे आपल्याला वजाबाकीच दिली. या टाइपचं एक उदाहरण होतं.
तर आता आपल्याला माहिती आहे या टाईपचं उदाहरण आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं असतो, कंस असेल तर कंस सोडवायचा, कंस नसेल तर भागाकार सोडवायचा, भागाकार नसेल तर गुणाकार, त्यानंतर वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. याच क्रियेने आपल्याला सोडवायचं असतं. आता कंस तर नाहीये, कंसाची क्रिया सोडून द्या, भागाकार करूया. तर सर्वात पहिल्यांदा ही मांडणी करून घेऊया. इथं 5 दिलेलं आहे. आता 5 आणि त्यानंतर अधिक आहे. अधिक म्हणजे काय आहे? गुणाकार. गुणाकाराची क्रिया केली. इथं 25 आहे असेच त्यानंतर इथं आहे गुणाकार. गुणाकार म्हणजे काय दिलेलं आहे? गुणाकार म्हणजे आपल्याला इथं काय दिलेलं आहे? भागाकार. तर भागाकार आपण इथे टाकला. त्यानंतर 5 आहे तसेच त्यानंतर भागाकार दिलाय. भागाकार म्हणजे काय? बेरीज आणि त्यानंतर इथं 17 आणि त्यानंतर मायनस म्हणजे मायनसच म्हणजे वजाबाकी म्हणजे वजाबाकीच दिलेली आहे. तर या टाईपचं उदाहरण होतं. तर आता हे फक्त आपल्याला सोडवायचे भागाकार सर्वात पहिल्यांदा करून घ्यायचा म्हणजे यांची क्रिया आपल्याला करावी लागेल. 5 आहे तसेच ठेवले. आता 25 ला 5 ने जर भाग दिला तर 5 उत्तर येतं. त्यानंतर इथं बेरीज आहे. आपण बेरीज इथं ठेवणार. त्यानंतर बाकीचं उदाहरण अशा प्रकारचं लिहून घेतलं. आता गुणाकाराची सॉरी इथं भागाकाराची क्रिया झाली. आता गुणाकाराची क्रिया करणार. 5 5 25 ठीक आहे. त्यानंतर आहे बाकी समीकरण असंच आपण नोट केलं. आता आपल्याला करायची वजाबाकी. 25 आहे तसेच ठेवले. त्यानंतर बेरीज आणि 17तून बेरीज करायची. बेरीज केलं तर उत्तर येतं 41. तर 41 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर या टाईपचा प्रश्न विचारला गेला होता. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आला होता अक्षरमालाचा. इथं आपल्याला बी दिलाय, त्यानंतर इथं एच दिलाय, त्यानंतर इथं ओ दिलाय, त्यानंतर इथं व्ही दिलेला आहे. तर आता हे कसं सोडवायचं? जर बी मध्ये जर विचार केला बी त्यानंतर सी, डी, ई, एफ, जी, एच म्हणजेच प्लस 7 झालेत. किती? प्लस इथे 7 होऊन हे आपल्याला एच अक्षर आलेलं बघण्यासाठी भेटतं. यामध्ये पण प्लस 7 झालेत, यामध्ये पण प्लस 7 झालेत. तर इथे जर आपण प्लस 7 केलं तर प्रश्नाचं उत्तर काय येतं? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. एबीसीडीचा तक्ता काढा आणि त्यानंतर हा प्रश्न सोडवा तुम्हाला समजून येईल. +7 अशा प्रकारची क्रिया इथं झालेली आहे. पुढे बघा, पुढे जर विचार केला तर आपल्याला इथे डोळे दिलेत. डोळ्याचं आपल्याला अश्रू दिलंय. तर आपल्याला तोंडाचा पुढे काय येईल? या टाईपचा प्रश्न आला होता. तर बघा एका विद्यार्थ्याने हा प्रश्न पाठवला होता. या टाईपचा एक प्रश्न आला होता. डोळे अश्रू तर तोंडाचं काय होईल? तोंडाचे येईल लाळ. कारण डोळ्यामधून अश्रू येतात तर तोंडामधून काय येते? लाळ. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. एकदम बेसिक लेव्हलचे प्रश्न आले होते मित्रांनो. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती आहे. आता बुद्धिमत्तेचं जर म्हटलं तर आपला 100% अभ्यासक्रम पूर्ण होता आपल्या नोट्समध्ये. हे सर्व जे टाईपचे उदाहरणं आहेत आपण आपल्या नोट्समध्ये सर्व स्पष्टीकरणासोबत एकदम साध्या भाषेमध्ये सोडून दिलेले होते. त्यामुळे बुद्धिमत्ता सर्वच विद्यार्थ्यांना सोपा गेलाय. तसा पण पेपर सोपाच होता. परंतु आपण बाकीच्याही विषयांच्या नोट्स काढल्या. त्यामध्ये मराठी झालं ठीक आहे. मराठी विषयाच्या नोट्स काढल्यात ग्रुप सी आणि ग्रुप डी या संवर्गातील सर्व पदांसाठी. तुम्ही ग्रुप सी मध्ये कोणत्याही पदासाठी जरी अर्ज केला असेल तर मराठी विषय तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. बुद्धिमत्ता विषय कंपल्सरी असणार आहे. इंग्लिश विषय तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर चालू घडामोडी तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. तर या 4 विषयांवरती आपण नोट्स काढलेल्या आहेत. त्या सर्व पदांसाठी, सर्व टॉपिकनुसार स्पष्टीकरणासोबत आपण सर्व नोट्स काढलेल्या आहेत सर्व टॉपिकच्या. ठीक आहे. या 4 विषयांच्या नोट्स काढल्या आहेत सर्व टॉपिकच्या. तर त्यामध्ये आपण जर विचार केला तर प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स देत आहोत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये खूपच कमी किमतीमध्ये. ठीक आहे. स्पेशल आरोग्य विभागातील ग्रुप सी आणि ग्रुप डी या संवर्गातील आपल्याला या सर्व पदांसाठी या नोट्स कामी येणार आहे. त्यामध्ये मराठी झालं, इंग्रजी झालं, गणित बुद्धिमत्ता झालं आणि चालू घडामोडी या नोट्सचा समावेश असणार आहे. या सर्व नोट्सची प्राइस आपण फक्त ₹160 ठेवलेली आहे. जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर तुम्हाला काय करायचंय 91 39 64 31 99 ठीक आहे. हाच मोबाईल नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकून देतोय. या नंबरवरती तुम्हाला ₹160 पेमेंट करायचंय. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या WhatsAppवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. WhatsAppवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये WhatsAppवरती सेंड केल्या जातील. जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि चांगला सराव करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारच्या आपण या नोट्स काढलेल्या आहेत. त्या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला एकासोबत उपलब्ध करून देतोय. आणि चालू घडामोडीवरती जर विचार केला तर 5 ते 6 प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारले जात आहे. 5 ते 6 प्रश्न. त्यामुळे चालू घडामोडी आपण 1 ते 1.5 वर्षाची लेटेस्ट चालू घडामोडी देतोय त्या नोट्स सोबत. ठीक आहे. खूपच महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. फक्त आपल्याला किंमत ठेवली ₹160 म्हणजे एका विषयाच्या नोट्स म्हणलं तर आपल्याला 30 ते 40 रुपयामध्ये एका विषयाच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जात आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्या टीमकडून तुम्हाला या नोट्स मिळत आहे. चला आता पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे त्यानंतर मराठीचा अभ्यासक्रम आपण बघूया आणि त्यानंतर बाकीची चर्चा करूया. भरपूर प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला चर्चा करायचीच आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे इथं बघा आपल्याला समीकरण सोडवण्यासाठीच एक उदाहरण दिलेलं आहे. यम म्हणजे बेरीज. ठीक आहे. आपण इथं नोट करून घेऊया. यम म्हणजे काय दिलंय? बेरीज. पुढे एन म्हणजे काय दिलेलं आहे? गुणाकार. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे? ओ म्हणजे भागाकार. ओ म्हणजे भागाकार आणि पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? पी म्हणजे वजाबाकी. तर अशा प्रकारचं दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे क्रिया सर्वात पहिल्यांदा काय करायची? भागाकाराची. ठीक आहे.
भागाकार नसेल तर आपल्याला गुणाकार करायचा, त्यानंतर वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. ठीक आहे. या क्रियेने आपल्याला सोडवायचं आहे. समीकरण आपण नोट करून घेऊया. 20 दिलंय, m म्हणजे काय आहे? बेरीज. बरोबर? आता बेरीज आपण लिहिली. त्यानंतर 12 आहे. p म्हणजे काय आहे? वजाबाकी. वजाबाकी दिली. त्यानंतर पुढे जर विचार केला तर वजाबाकी घेतल्यानंतर आहे 4. बरोबर? तर आपण हे 4 इथं नोट करणार. त्यानंतर पुढे काय आहे? ओ आहे. ओ म्हणजे काय? भागाकार. भागाकाराची क्रिया आपण इथे घेतली. त्यानंतर पुढे काय आहे? 8 आणि त्यानंतर n आहे. n म्हणजे काय? गुणाकार आणि गुणाकार झाल्यानंतर इथं 6 आहे. म्हणजे हे समीकरण आपण अशा प्रकारची इथं मांडणी केली. आता चला सोडवा. इथे डायरेक्टली भागाकाराची क्रिया आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करतो? याचा भागाकार करतो. बरोबर की नाही? कारण इथं भागाकार दिलेला आहे 4 आणि इथं जर विचार केला तर 4 आणि 8 याचा आपल्याला भागाकार दिलेला आहे. बरोबर? इथं ओ म्हणजे काय दिलेलं आहे? भागाकार. तर भागाकार आपण करूया. बाकीचं समीकरण आहे तसं आपण ठेवूया. इथं 12 त्यानंतर इथं 4 इथं -12 झाल्यानंतर मायनस यांचा भागाकार केला. आता 4 आणि इथं 4 भागिले 8 दिले. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? पॉइंटमध्ये उत्तर येणार. कारण इथं आपल्याला संख्या छोटी दिसत आहे. म्हणजेच आपलं 0.5 उत्तर येणार. त्यानंतर इथं गुणाकारात 16. आता याचा गुणाकार करायचा आहे सांगा बरं आता जर 0.5 ला गुणाकार 6 ने केला सॉरी गुणाकार 6 ने केला. ठीक आहे. तर गुणाकार 6 ने केला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? 3 उत्तर येणार. बरोबर? आपल्या प्रश्नाचं उत्तर 3 येणार. तर बाकीचं समीकरण आहे तसं आपण ठेवणार. मायनस आणि इथं आपलं 3. कारण यांचा गुणाकार केल्यानंतर 3 उत्तर येतं. ठीक आहे. पहिल्यांदा पॉइंटमध्ये उत्तर येतं आणि त्यानंतर 3 उत्तर येतं. आता आपल्याला काय करायचे? वजाबाकी. आता इथं आहे 20 आणि त्यानंतर वजाबाकी आपल्याला करायचे. आता 12 तून 3 गेले. 12 तून 3 गेले मग काय राहिले खाली? आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 9 आणि त्यानंतर इथं 20 आणि 9 किती उत्तर येणार? 29. म्हणजेच 29 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या टाईपच्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढता येईल. या टाईपचा हा प्रश्न आलेला होता. समजलं तुम्हाला कसं सोडवलं? चला आता पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघा आपल्याला कसा दिलेला आहे. इथं आपल्याला जर विचार केला तर इथं आपल्याला नातेसंबंधावरती प्रश्न आलेला आहे. या टाईपचे सुद्धा 2 प्रश्न विचारले गेले होते. किती? या टाईपचे सुद्धा 2 प्रश्न विचारले गेले होते. आता मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मराठीचा जर विचार केला तर आरोग्य विभागातील ग्रुप डी चा काल पेपर झालेला आहे. तर मराठीचा पहिल्या शिफ्टच्या एका विद्यार्थ्याने मराठीचा संपूर्ण सिलेबस वरती कोणकोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले होते ते डायरेक्टली नोट करून आणलं होतं आणि ते मला सांगितलेलं आहे. ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथं सांगतो बघा. आता सर्वात पहिल्यांदा एक छोटंसं आपण कोर पेज इथं खाली घेऊया. बघा इथे तुम्हाला व्यवस्थित बघा. इथे अलंकार. अलंकारावरती किती प्रश्न आले होते? अलंकारावरती एकूण 3 प्रश्न आले होते. ठीक आहे. तर बघा मराठीचं सर्व स्वरूप तुम्हाला सांगत आहे. अशा प्रकारचं एका शिफ्टला पेपरला आपल्याला एवढे प्रश्न आले होते. त्यानंतर लेखक. ठीक आहे. लेखकाचा जर विचार केला तर लेखकावरती 2 प्रश्न आले होते. त्यानंतर वाक्यरचना. ठीक आहे. वाक्य आणि तर वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य प्रकार. ठीक आहे. वाक्य प्रकार. आता एखादं वाक्य दिलेलं असतं, तिथं आपल्याला विधानार्थी वाक्य आहे, की मिश्र वाक्य आहे, की तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य हे वाक्याचे प्रकार तुम्हाला ओळखायला सांगितले होते. अशा टाईपचे सुद्धा 2 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. त्यानंतर पुढे जर विचार केला तर समानार्थी. ठीक आहे. समानार्थी शब्द यावरती तुम्हाला 2 प्रश्न आले होते. वाक्यप्रचारावरती जास्त प्रश्न आले होते. ठीक आहे. वाक्य प्रकार आणि वाक्य प्रचार. ठीक आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. हे वाक्य प्रचार आहे. तर यावरती तुम्हाला जर विचार केला तर यावरती एकूण 5 प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर जर विचार केला शब्दार्थ. तर शब्दार्थ म्हणजे शब्द दिला असतो आणि त्याचा अर्थ आपल्याला ओळखायचा असतो. शब्दार्थावरती सुद्धा एकूणच 4 प्रश्न आलेले होते. पुढे जर विचार केला तर इथं समूह शब्द. ठीक आहे. आपल्याला शब्दांचा समूह दिला असतो. शब्द समूह असं आपण बोलूया, की शब्द समूह. समूह. शब्द समूहाबद्दल एक शब्द तर यावरती एक प्रश्न होता. त्यानंतर प्रयोग. प्रयोग यावरती तुम्हाला किती प्रश्न विचारले गेले होते? यावरती 1 ते 2 प्रश्न होते. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर विचार केला तर विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. विरुद्ध. विरुद्धार्थी शब्द यावरती तुम्हाला एकूण 3 प्रश्न विचारले गेले होते. तर मराठीचे एकूण 25 प्रश्न या टॉपिक वरती तुम्हाला विचारले गेले. पुढे बघा आपल्याला 15 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? सुभाष ओळख करून देताना म्हणाला की माझ्या सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलीचा एकुलता एक मुलगा आहे तर सुभाष कोणाची ओळख करून देत होता असा प्रश्न विचारलाय. तर इथं बघा सुभाष दिलेला आहे. तर इथं आपण सुभाष घेऊया. एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे सुभाष. ठीक आहे. सुभाष ओळख करून देताना म्हणाले की माझ्या सासऱ्याच्या सुभाषचा इथं सासरा घेऊया. सुभाषचा हा कोण झाला? सासरा. माझ्या सासऱ्याच्या एकुलता एक मुलीचा म्हणजे या सासऱ्याच्या एकुलती एक मुलगी. मुलगी. सासऱ्याची ही कोण झाली? मुलगी. या मुलीच्या एकुलता एक मुलगा आहे. हिचा एकुलता एक मुलगा. मुलगा. एकुलता एक मुलगा आहे. तर सुभाष कोणाची ओळख करून देत होता असं म्हटलेलं आहे. आता हा सुभाष याच्या सासऱ्याचा विषय म्हटलेला आहे. सुभाष माझ्या सासऱ्याच्या एकुलता एक मुलीच्या म्हणजे याची मुलगी. मग ही सुभाषची कोण झाली? ही कोण झाली?
बायको. सुभाषची कोण झाली ही बायको. तर आता जर विचार केला तर हा या मुलाची ओळख करून देत होता. म्हणजे हिचा हा मुलगा आहे. बरोबर? या बायकोचा हा मुलगा आहे. म्हणजे हा सुभाषचा सुद्धा कोण होईल? हा मुलगाच होईल. ठीक आहे? सुभाषचा सुद्धा हा कोण होईल? मुलगाच. आणि मग यांचं नातं विचारलं तर मुलाचं हे नातं असणार आहे. या टाईपचा एक प्रश्न तुम्हाला विचारला होता. समजलं? चला पुढे बघा. पुढे जर विचार केला तर आपल्याला नातेसंबंधावरतीच प्रश्न विचारला होता. विजयचा एक नातेसंबंधाचा नाहीये. आपल्याला नातेसंबंधाचा एकच प्रश्न आलेला आहे. माझ्याकडे जेवढे प्रश्न आले ते सांगत आहे. तर नातेसंबंधावरती तुम्हाला 2 प्रश्न होते. हे देखील तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. नातेसंबंधावरती तुम्हाला 2 प्रश्न विचारले गेले होते. पुढे बघा. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? अशा टाईपचा एक प्रश्न होता. ठीक आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे? विजयचा एका वर्गातून सुरुवातीपासून 36वा क्रमांक आहे आणि शेवटून 4था क्रमांक आहे. तर वर्गात एकूण मुले किती? असा प्रश्न विचारला गेलाय. तर इथे बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं की इथे हा वर्ग आहे. ठीक आहे. आपण जसं की इथून वर्ग सुरू होतो, नाहीतर इकडनं सुरू होतो. काही प्रॉब्लेम नाही. कुठूनही घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर इथे काय म्हटलेलं आहे? सुरुवातीपासून. हा इथून जर म्हटलं तर इथून सुरू होते. सुरू आणि इथं संपतो. म्हणजेच इथं शेवट. ठीक आहे. आपण शेवट घेऊ. शेवट. तर इथे काय म्हटलेलं आहे? इथं विजेचा एका वर्गातून सुरुवातीपासूनचा 36वा क्रमांक आहे. म्हणजे सुरुवातीपासून इथपर्यंत जर विचार केला, तर इथं 36 आहे. इथं विजय आहे. कोण आहे? इथं विजय. इथं विजय येतोय. इथं सुरुवातीपासून 36वा क्रमांक आहे. म्हणजे टोटल इथं पुढे किती मुले आहेत? इथे एकूण 36 मुले आहेत. इथं पहिला मुलगा, इथं 36 नंबरचा मुलगा कोण आहे? इथं आहे विजय. ठीक आहे. 36वा क्रमांक आहे आणि शेवटून 4था क्रमांक आहे. आणि इथून किती पुढे? 4था क्रमांक म्हणजे 1. ठीक आहे. 1 त्यानंतर इथं 2, इथं झाले 3 आणि इथं विजय आहे 4था क्रमांक. म्हणजे सुरुवातीपासून 36वा आणि शेवटून जर म्हटलं तर 4था अशा प्रकारचा क्रमांक आहे. तर वर्गात एकूण किती मुले आहेत? असा प्रश्न विचारला गेला होता. एकदम बेसिक लेव्हलचा प्रश्न. आता आपल्याला समजलं हे 36 मुले. हे किती? 36 मुले आणि टोटल इकडे किती आहेत? इकडे आहेत 4 म्हणजे 4था क्रमांक. म्हणजे 36 आणि 4 किती होतात? आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. मग किती येतं सांगा बरं? 36 आणि 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 40. परंतु इथे महत्त्वाचं काय असणार आहे? विजय. आता विजयचा इकडून क्रमांक आहे 4था क्रमांक आहे. इकडून कितवा क्रमांक आहे? इकडून आहे 36वा. परंतु विजय हा विद्यार्थीचा एकच असणार आहे. म्हणजे इकडून जर मोजलं तर इकडून आपल्याला सर्वात पहिल्यांदा इकडून मोजलं तर इकडून आहे 36वा आणि इकडून जर मोजलं तर इकडून आहे 4था. ठीक आहे? अशा प्रकारचा. तर इकडून 36वा तिकडून 4था तर विजय तर परंतु एकच आहे की नाही? म्हणजेच टोटल मुलं 40 होतात. परंतु विजय एकदाच येतो आपण दोनदा पकडलाय. 36वा पण पकडलाय आणि 4था पण पकडलाय. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला एक मायनस करावं लागणार आहे. 36 मधून एक मायनस झालं तर 39 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. समजलं? चला पुढे बघा तर्क आणि अनुमान यावरती तुम्हाला 2 प्रश्न आले होते. थोडक्यात तुम्हाला एकच प्रश्न मी तुम्हाला कोणत्या टाईपचा प्रश्न आला होता ते तुम्हाला दाखवत आहे. या टाईपचा प्रश्न आला होता. काही घोडे आपल्याला बैल आहेत असं म्हटलेलं आहे. तर इथं आपण एक गोल घेतला. इथं हे आहेत घोडे. ठीक आहे. हे आहेत घोडे. काही घोडे बैल आहेत. म्हणजे यातील काही घोडे बैल आहेत. अशा प्रकारचा इथं आपल्याला पहिलं अनुमान दिलेलं आहे. त्यानंतर एकही बैल शेळी नाही. एकही बैल शेळी नाही. शेळी. तर आपण शेळीचं पिरियड घेतली. तर अशा प्रकारचं अनुमान दिलं होतं. निकष आपल्याला काय दिलेत? काही शेळी बैल आहेत. आता काही शेळी. आता शेळ्याचा आणि बैलाचा काही इथं संबंध आहे का? नाही. म्हणजे हे आपल्याला निकष चुकीचं सांगता येईल. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? काही बैल घोडे आहेत. काही बैल घोडे आहेत. म्हणजे हे आपल्याला जे निकष आहे ते बरोबर आहे. तर आपल्या प्रश्नामध्ये जिथं पण आपल्याला असं दिलं असेल, की निकष 1 चुकीचा आहे आणि निकष 2 बरोबर आहे किंवा आपल्याला 2 नंबरचाच फक्त तर्कसंगत आहे, बरोबर आहे असं दिलं असेल, तर ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर या टाईपचा प्रश्न विचारला गेला होता. चला पुढे. पुढे आता शेवटचा प्रश्न तुम्हाला सोडून देतोय. कशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता व्यवस्थित समजून घ्या. तर बघा, इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथे एका वर्गात नव्हे, आपल्याला 5 व्यक्ती दिलेले आहेत. एका टेबलाभोवती ते केंद्रबिंदूकडे तोंड करून बसलेले आहेत. म्हणजे जसं की एक वर्तुळाकार इथं टेबल आहे आणि इथं हे सर्व एकूण किती 5 व्यक्ती बसलेले आहेत. इथे एक व्यक्ती घेतला, इथे एक व्यक्ती आणि अशा प्रकारचे आपण हे एकूण 5 व्यक्ती घेतले. ठीक आहे. हे अशा प्रकारचे केंद्रबिंदूकडे तोंड करून बसलेले आहेत. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, सी हा डी आणि बघा सी हा डी आणि ईच्या मध्ये आहे. म्हणजे इथं आपण समजा इथं घेतला सी. ठीक आहे. इथे घेतला सी. हा कोणाकोणाच्या मध्ये आहे? इथं डी आणि ईच्या मध्ये आहे. बरोबर? डी आणि ईच्या मध्ये आहे. आणि पुढे आपल्याला पण काय म्हटलेलं आहे? पण ई पाशी ए नाही. पण ई पाशी ए नाही. म्हणजे इथे ए येणार नाही, इथे ए येणार नाही. म्हणजे ए आपण इकडे घेतला. ई पाशी ए नाही. आणि पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? तर आपल्याला विचारलंय डी आणि बी च्या मध्ये कोण? म्हणजेच
डी आणि बीच्या मध्ये कोण? मग आता राहिलाय बीच म्हणजे बी आपण इथे घेतला तर डी आणि बीच्या मध्ये कोण येणार? ए येणार. म्हणजेच ऑप्शन क्रमांक आपला 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर या टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता. तर बघा बुद्धिमत्ताचे टोटल अशा प्रकारचे एकूण 18 प्रश्न आपण बघितलेत आणि 18 प्रश्नांपैकी आपल्याला यावरतीच तुम्हाला उलटून-पालटून प्रश्न विचारले गेले होते. या सर्व टाईपचे प्रश्न आपण सर्व स्पष्टीकरणासोबत वेगवेगळे प्रश्न आपण आपल्या नोट्समध्ये सोडून दिलेलेच होते. म्हणजे टोटल जर विचार केला तर 90% जवळपास अभ्यासक्रम आपण स्पष्टीकरणासोबत सोडून दिला होता आणि त्यातूनच आपल्याला प्रश्न उत्तर आलेले आहेत. तर अशा प्रकारचे याच टाईपचे प्रश्न आले होते आपल्या नोट्समधून. तर बघा तुम्हाला सर्व जे प्रश्न आले होते सर्व स्पष्टीकरणासोबत सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी जसे प्रश्न सांगितले त्या टाईपचे प्रश्न मी तुमच्याकडून अशा प्रकारचे सोडून घेतलेत. काही विद्यार्थ्यांनी जे प्रश्न आले होते ते एक्झॅक्ट मला पाठवले होते. ते प्रश्न इथं घेऊन मी तुम्हाला स्पष्टीकरणासोबत सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळावी त्यामुळे जी बेल येते तिला क्लिक करायला विसरू नका. बाकी जर म्हटलं तर आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.